गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष समास 9वा तनु चतुष्टय निरूपण नाम श्रीराम समर्थ समर्थांनी दशक 17वा प्रकृती आणि पुरुष आणि त्यामधला समास 9वा तनु चतुष्टय निरूपण। त्यामध्ये दोन फोडी केलेल्या आहेत, दोन शब्दापासून झालेले आहे, तनु आणि चतुष्टय। तनु म्हणजे काय? हा देह, हा शरीर, हा तन, त्याला तनु म्हटलेलं आहे। आणि चतुष्टय, चतुष्टय म्हणजे चारांचा समूह, ज्याच्यापासून हा देह बनलेला आहे। हा मानवाचं 4 स्तरांचं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे देह आणि 4 समूह जी उत्पत्ती कशामुळे झालेली आहे, कशापासून झालेली आहे, त्याच्यावरती निरूपण केलेलं आहे। तनु म्हणजे देह, चतुष्ट म्हणजे चारांचा समूह। तर 4 समूह कोणते? एक स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह। मानव फक्त दिसणाऱ्या शरीरापुरता नसतो, हे त्याचे 4 स्तर आहेत। हे आपल्याला कुठल्या पुस्तकात शिकायला भेटणार नाही, याचं ज्ञान आपल्याला कुठे भेटणार नाही। समर्थांनी दासबोधामध्ये लिहिलेलं आहे। आपल्याला आयुष्यामध्ये समजणार सुद्धा नाही आहे काय आहे स्थूल देह, काय आहे सूक्ष्म देह, कारण महाकारण काही आहे। समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। स्थूल देह म्हणजे काय? जे दिसतं, जे भौतिक शरीर आहे, हा ढाचा जो आहे, डोळे आहेत, कान आहेत, हाडं आहेत, ही चमडी आहे, हे शरीर आहे, हे पूर्ण दिसणारं भौतिक हे शरीर आहे, हा स्थूल देह झालं आहे। पुढे सूक्ष्म देह, सूक्ष्म देह म्हणजे काय? जे दिसत नाही आहे पण आहे, मन, बुद्धी, अहंकार, प्राण, हे सूक्ष्म देह झालं। तिसरं कारण देह, कारण म्हणजे अज्ञानाचं मूळ, बीज, गाढ झोप अवस्थामध्ये असणारं जीवन मरण म्हणजे कारण देह। आणि महाकारण देह म्हणजे शुद्ध सत्व, आत्मस्वरूप, परब्रह्म, परचैतन्य म्हणजे महाकारण। म्हणजे समजतात आपण शरीर नाही, तर या सर्वांचा साक्षी असलेला आत्मा आहे। आणि हा मुख्य संदेश आहे समर्थाने सांगितलेला तनु चतुष्टयमध्ये। समर्थ सांगतात, पहिली ओवी दिलेली आहे, स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण आयसे हे चतुर देह जाण, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी। स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे पिंडाचे 4 देह आहेत, त्याच्यापासून आपलं शरीर उत्पत्ती झालेलं आहे। आणि पिंडांच्या 4 अवस्था म्हणजे जागृती आहे, स्वप्न आहे, सुषुप्ती आहे। आणि या अवस्थांच्या 4 संख्येला पूर्ण करणारी 4था म्हणजे तुर्या आहे। जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या। आणि याच्या पुढे परम शांतता अवस्था आहे। विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्म हे अभिमान, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान मूर्धनी ते। म्हणजे विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगामा हे त्या अवस्थांचे विभू आहेत, अभिमानी विभू आहेत। आता विश्व म्हणजे काय? विश्व म्हणजे जागृती, तेजस म्हणजे स्वप्न, प्राज्ञ म्हणजे सुषुप्ती आणि प्रत्यगामा म्हणजे तुर्या। जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या यालाच विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगामा आत्मा म्हटलेलं आहे। त्यांचं प्रतिकात्मक स्थान शरीरातील वेगवेगळं आहे। नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मुर्दा म्हणजे टाळू
हे अनुक्रमे त्या विभूंची स्थानं आहेत. स्थूल भोग प्रवक्ती भोग आनंद भोग आनंदावभास भोग ऐसे चत्वार भोग चौदेहांचे. म्हणजे कोणतं सांगितलंय? 4 देहांचं 4 प्रकारचे अनुभव आहेत, भोग आहेत. स्थूल भोग कशासाठी आहे? इंद्रियांचे सुखदुःखासाठी आहे, भोग भोगण्यासाठी स्थूल योग. सूक्ष्म भोग मानसिक अनुभव, शांती, बुद्धी, अहंकार, हे सर्व सूक्ष्म भोगामध्ये येतात. आनंद भोग म्हणजे जेव्हा आपण झोपतो, गाढ झोपेतील आनंद जो असतो तो खरा आनंद भोग. आणि आनंदवास महाकारण योग म्हणजे आत्मानंद, प्रेमानंद, परमात्मा, शांत एकदम आत्मानंद म्हणजे एकदम आनंद देणारा आनंदवास म्हणजे महाकारण. हे 4 देह आहेत. आकार उकार मकार अर्ध मात्रा तो ईश्वर ऐसा मात्रा चत्वार चौदेहांच्या. म्हणजे आकार उकार मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर, या 4 देहांच्या 4 मात्रा आहेत. आणि त्याचा शब्द जो झालेला आहे ओंकार, तो खरं म्हणजे ईश्वराचा अवतार आहे, दिलेला आहे. ईश्वर देहांच्या 4 मात्रा आहेत. ओमकार, ओमकार, अ उ म आणि अर्धमात्रा म्हणजे निर्गुण ईश्वर, ओम, ओम दिलेलं ओम. हे 4 देहाशी संबंधित आहेत. आणि जो ओम वरती जो चंद्रबिंदू आहे, अर्धमात्रा आहे, तो निर्गुण ईश्वर आहे. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे हे 4 गुण चौदेहांचे. म्हणजे या देहामध्ये आपण 3 गुण तर ऐकले होते, सत्वगुण, तमगुण, रजोगुण. आणि आता चौथा सांगितलाय शुद्ध सत्वगुण. तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे अहंकार, अज्ञान, जडत्व म्हणजे तमोगुण. रजोगुण म्हणजे ज्याला लोभ, क्रिया, भोगामध्ये अडकतो, इच्छा, तो खरं रजोगुणी. सत्वगुण म्हणजे शुद्धता, मन शांत, दुसऱ्याच्या आपुलकीने वागणे, हे खरं सत्वगुण आहे. आणि पुढे सांगितलं शुद्ध सत्व म्हणजे शुद्धाच्या पलीकडे आत्मज्ञानाची जी अवस्था आहे त्याला शुद्ध सत्व असं म्हटलेलं आहे. हे 4 देहांचं 4 गुण आहेत. क्रियाशक्ती, द्रव्याशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती ऐशी 4 शक्ती चौदेहांच्या. म्हणजे 4 शक्ती सांगितलेल्या आहेत, 4 अवस्था, 4 शक्ती, सर्व 4 मध्ये गेलेलं आहे. जीवामध्ये सुद्धा 4 शक्ती आहेत. क्रियाशक्ती, क्रिया म्हणजे आपण जर कर्म करतो ती करण्याची शक्ती म्हणजे क्रियाशक्ती. द्रव्यशक्ती, द्रव्यशक्ती म्हणजे जो आपण अस्तित्व टिकवण्यासाठी जी शक्ती आहे तिला द्रव्य म्हटलेलं आहे. तिसरी इच्छाशक्ती आणि चौथी ज्ञानशक्ती. असे शक्तीचे प्रकार आहेत. या 4 देहांसाठी, या देहासाठी उपयोगी आहेत. ऐसे हे 32 तत्वे दोहींची 50 तत्वे अवघे मिळून व्यासी तत्वे अज्ञान आणि ज्ञान. बघा समजा ऐसे हे 32 तत्वे. पहिले 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. नंतर विश्व, तेज, प्राज्ञा, प्रत्यगामा, हे तर आहेतच. हृदयस्थान, स्थूलभोग, प्रवृत्ती भोग, हे सगळं 4 देहांचे 4 भोग, 4 चत्वार, 4 गुण, 4 शक्ती, असं मिळून सर्व 32 झालेले आहेत. ऐसे हे 32 तत्वे. स्थूल सूक्ष्म देहांची दोन्ही मिळून 50 तत्व अशी सांगितलेली आहेत. 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान, हे दोन्ही मिळून एकूण 84 तत्व आहेत. समज सांगतात सर्व तत्व मिळून देह आणि विश्व निर्माण झालेलं आहे. आणि त्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टींचा अनुभव येतो.
ऐसे हे तत्व जाणावी, जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी, येणे रीती. म्हणजे ऐशी तत्व जाणावी, जाणून माईक ओळखावी. म्हणजे अशी तत्व जो जाणतो, तो ओळखतो, तोच खरा साक्षीभाव प्राप्त करतो. आणि आपण या तत्वांचे साक्षी आहोत हे जाणून आपल्याला श्रवण करायचं आहे, निरसन करायचं आहे. हे आपल्याला संसारामध्ये कोणी सांगितलेलं नाही आहे. काय 84 तत्व आहेत, काय चाललं आहे, काय आहे या शरीरामध्ये. आपण फक्त जन्माला आलोय, कर्म करतोय, चांगली वाईट चाललंय जीवन. जसं येतं तसं दिवस आपण ढकलतोय. पण जे आता या सांगितलेल्या जे शक्ती आहेत, जे भोग आहेत, जे गुण आहेत, ते आपल्याला कधी माहीतच नव्हतं. या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला श्रवण नावाचं, बैठक नावाचं औषध भेटलेलं आहे, जो आपल्याला पुण्याकडे नेत आहे, परमात्माकडे नेत आहे. ही मोठी गोष्ट आहे. नाहीतर आपल्याला या गुणांची काहीही आपल्याला पडली नव्हती, आपल्याला काही माहितीच झालं नसतं. हे ज्ञान आपल्याला काहीच नाही आहे म्हणून दिलं आहे. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञान ओळखावे अज्ञान, ज्ञान ज्ञानाचे निरसन देहासारिखे. साक्षी म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाने अज्ञान ओळखायचं आहे. आणि चारही देहांबरोबर ज्ञान आणि अज्ञानाचे निरसन करावे. समोर सांगतात, ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भे बोलिले, ते हे विवेक निरशले आत्मज्ञानाने. म्हणजे ब्रह्मांडाच्या ठिकाणी या देहाची कल्पना केलेली आहे. त्यांना विराट आणि हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. पण आत्मज्ञानाने जर आपण विचार केला, स्वरूपाभावाने जर विचार केला, विवेकाने त्यांचं निरसन होईल. हे फक्त आत्मज्ञानाने शक्य आहे. आत्मनात्मक विवेक करिता, सारा सार विचार पाहता, पंचभूताची माईक वार्ता प्रचित आली. म्हणजे आपण आत्मनात्म विवेक करता करता पुढे सारासार विचार पाहता पंचभूत आलेले आहेत. आत्मनात्मक विवेक केल्याने, सारासार विवेकामुळे ही सर्व पंचमहाभूत जे आहेत ती माईक झालेली आहे, त्यांची प्रचिती आलेली आहे. पृथ्वी, तेज, वायू, आकाश, जल याची आपल्याला प्रचिती आलेली आहे. हा देह पंचभूतापासून झालेला आहे. आणि तीन गुण सत्व, रज आणि तम अष्टधा प्रकृतीने हा देह झाला आहे. तेव्हा आपल्याला कुठे माहिती झालं आहे, आपल्याला कुठे काय समजलं आहे? ना आपल्या शाळेच्या पुस्तकात दिलं आहे, ना कॉलेजमध्ये दिलं आहे, ना डिग्रीमध्ये दिलं आहे. आयुष्यामध्ये आपल्याला बैठक नावाचं हे स्तोत्र दिलं आहे. त्यामध्ये आपल्याला तर माहिती पडतंय की असं असं आहे, या जीवनाचा उद्देश काय आहे. आतापर्यंत आपण संसार, बायका, पोरं, पैसा याच्यातच अडकून राहिलोय. पण जे जीवनाचा उद्देश आहे, रामनाम जे आहे, त्यामध्येच हे सर्व. यातून आपल्याला सुटायचं आहे, 84च्या फेऱ्यामधून सुटायचं आहे. त्यासाठी आपल्याला जो उद्देश आहे, नामजप, हे करता आलं पाहिजे. अस्थि मांस त्वचा नाडी रोम, हे पांचही पृथ्वीचे गुणधर्म, प्रत्यक्ष शरीर हे वर्म, शोधून पहावी. म्हणजे अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पांचही पृथ्वीचे गुण आहेत. आणि प्रत्यक्ष शरीराचं रहस्य शोधून हे आपल्याला जाणायचं आहे. पुढे दिलंय, शुक्लित, शोणित, लाळ, मूत्र, स्वेद, हे आपांचे पाच पंचभेद, तत्वे समजून विषेद करून घ्यावी. म्हणजे शुक्र, शोणित, लाळ, मूत्र, श्वेत म्हणजे हे शरीर जे आहे हे पृथ्वी तत्वापासून बनलेलं आहे.
शरीरातील द्रव्य रूप घटक पंचभूताशी संबंधित आहेत. कोणते? शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र, स्वेद. शुक्लित म्हणजे वीर्य, श्रोणित म्हणजे रेत, लाळ म्हणजे आपली लाळ, मूत्र म्हणजे लघवी आणि घाम. हे अपांचे 5 भेद आहेत आणि त्याची तत्व स्पष्टपणे आपल्याला जाणून घ्यायचे. तर त्यासाठी समाजात सांगितलेलं आहे. श्रुधा, तृषा, लस्य, निद्रा, मैथुन हे 5ही तेजाचे गुण या तत्वांचे निरूपण केलेचे करावे. तर शुद्धा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान, आलस्य म्हणजे आळस, निद्रा म्हणजे झोप आणि मैथून हे टोटल 5 गुण दिलेले आहेत. हे शरीराचं नैसर्गिक धर्म, बायोलॉजिकल टेंडन्सीज आहेत आणि या तत्वांचे वारंवार विवरण करणे जरुरी आहे, गरजेचं आहे. चलन, वळण, प्रसारण, निरोध आणि आकोचन हे 5ही वायूचे गुण श्रोती जाणावे. चलन, वळण, प्रसारण, निरोधन, आकुंचन हे वायूची तत्व आहेत. शरीरातील हालचाल, क्रिया हे सर्व जे आहे ते वायूमुळे. चालतंय, वळतंय, प्रसारण, निरोधन, आकोचन म्हणजे आकुंचन सुद्धा पावतं, ब्रॉड सुद्धा होतं किंवा प्रसारण सुद्धा होतं. हे सर्व वायूमुळे. हे वायूचे 5 पंचभूत आहेत. काम, क्रोध, शोक, मोह, भय हा आकाशाचा पर्याय हे विवरल्याविना काय समजू लागे. पुढे दिलाय 5 आकाशाचा पर्याय. काम, क्रोध, शोक, मोह, भय हा आकाशाचा परिवार आहे आणि विवरल्याशिवाय समजू येत नाही. हे मनातील भाव आहेत. आकाश तत्वांशी संबंधित हे मानसिक विकार आहेत. तर आकाशाचा जरी परिवार असला, हे आपल्या मनाशी संबंधित आहेत, शरीराशी संबंधित आहेत. काम, क्रोध, शोक, मोह, भय हे सर्व आपल्या शरीराशी निगडीत आहेत. हे मानसिक विकार आहेत. ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार, अतिसूक्ष्म देहाचा विचार बोली जेल. म्हणजे हे असं 25 तत्वांनी बनलेलं शरीर हे स्थूळ शरीर आहे. याच्यापासून आपलं शरीर झालेलं आहे. आता जे आपण श्रवण केलंय त्याच्यापासून आपलं स्थूळ शरीर झालेलं आहे. हा 25 तत्वांचं आहे. आणि आता सूक्ष्मदेहाचा समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. सूक्ष्मदेह म्हणजे काय? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा आकाश पंचकाचा विचार, पुढे वायूचा निरुत्तर होऊन ऐका. स्थूळ आपण ऐकलंय. आता सूक्ष्म म्हणजे अंतःकरणामध्ये. पहिला स्थूळ होतं ते अंतराच्या बाहेरी शरीराच्या इथे. सूक्ष्म म्हणजे अंतःकरण. अंतःकरणामध्ये काय दिलंय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 मिळून अंतःकरण बनते, म्हणजे सूक्ष्म शरीर बनतं. हे आकाश पंचक आहे. आणि पुढे वायूचा विचार समर्थ सांगतायत आपल्याला करायचा आहे. व्यान, समान, उदान, प्राणी आणि अपान ऐसे 5ही गुण वायुतत्वाचे. म्हणजे व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान हे 5 गुण गुणतत्व आहेत. हे 5ही प्राण शरीर चालवतात. त्यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जीवन येतं, ऊर्जा येतं आणि हे मॅन्डेटरी आहेत, गरजेचं आहे. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण हे 5ही तेजाचे गुण आता आप सावधान होऊन ऐका. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय सांगितली आहेत. कोणती? हे ज्ञान मिळवण्याची साधनं आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हे 5ही तेजाचे गुण आहेत. आणि आता पुढे सावधान होऊन आपल्याला आपाचा गुण ऐकायचा आहे. वाचा, पाणी, पाद, शिष्ण, गुद हे आपाचे गुण विशद, आता पृथ्वी विशद निरोपिली. म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय
तर 5 कर्मेंद्रिय कोणती आहेत? वाचा, हात, पाय, शिश्न आणि गुद हे कर्मेंद्रिय सांगितलेले आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक हे ज्ञानेंद्रिय होती, ऐकण्याची होती, दिसण्याचे होते. म्हणजे आता आहे वाचा म्हणजे वैखरी, हात, पाय, शिश्न, गुद हे सर्व कर्म करण्याची ठिकाणे आहेत, कृती करण्याची साधनं आहेत. जेव्हा ज्ञानेंद्रिय जे कार्य करतात, ज्या दृष्टीने कार्य करतात, त्याचाच रिझल्ट आपल्याला कर्मेंद्रियामध्ये भेटत असतो. जसं जसं कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक ज्यांनी जी कर्म केलेली आहेत त्यांचा अपोजिट हे सर्व कर्मेंद्रिय साधना करत असतात. ते फळ तिथं भोगत असतं. पुढे दिलेलं आहे. पुढे काय दिलं आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुण विषेद, ऐसे 25 तत्व भेद, सूक्ष्म देहाचे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय इंद्रियाचे अनुभव आहेत. आपले समस्त शब्द काय आहे, स्पर्श काय आहे, रूप काय आहे, रस काय आहे, गंध काय हे आपले लगेच समजतं. आणि हे सूक्ष्म देहांचं एकूण 25 तत्वभेद दिलेले आहेत. समर्थ सांगतात शरीर अनेक तत्वांनी बनलेलं आहे. मन, प्राण, इंद्रिये हे सर्व शरीर सूक्ष्म स्तर आहेत. आणि आपण हे सर्व नसून हे त्यांचं साक्षी आत्मा आहे. म्हणून शेवटच्या याच्यामध्ये सांगतायत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुण विषद, ऐसे हे 25 तत्व भेद, सूक्ष्म देहांचे. समोर सांगतात सोप्या शब्द सांगितलं आहे. माणूस फक्त शरीर नाही. आपण जे दिसणारं शरीर आहे, देह आहे, हे माझं नाही आहे, मीपणा नाही आहे. मग खरा कोण? जो शरीर, मन, भावना पाहतो, साक्षी जो आहे तो आत्मा आहे, अंतरात्मा आहे. शरीर अनेक तत्वांनी बनलेलं आहे. पंचमहाभूते, इंद्रिय, प्राण, मन, भावना हे सर्व नाशिवंत आहे, सर्व बदलणार आहेत. पण देह, मन, गुण, भावना हे मीपणा नाही. समजतात शिकवण आहे. मी त्यांचा साक्षी असलेला चैतन्य आत्मा आहे. देह बदलतं, मन बदलतं, पण जो साक्षी आहे, अंतरात्मा आहे, आत्मा आहे तो कायम आहे. त्याची ओळख म्हणजे ज्ञान आहे. बघा समजणं किती सांगितलंय. आपण ज्ञान बाहेर शोधतोय, पुस्तकी ज्ञान शोधतोय, पण आपला अंतरात्माचा जो देव आहे त्याला खरं ओळखणं म्हणजे ज्ञान आहे. मनुष्य स्वतःला शरीर समजतो, पण समोर सांगतात या जीवाला 4 देह आहेत. 4 देह आपण पाहिलेले आहे. स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण. शरीर, मन, भावना हे सर्व नाशिवंत आहे. सर्व इथल्या इथेच जाणार आहे. तो सर्वांचा साक्षी आहे असा आत्मा शाश्वत आहे. आणि आत्माची जेव्हा ओळख होईल की अज्ञान सर्व बाजूला होईल, नष्ट होईल आणि खरं शाश्वत ज्ञान प्राप्त होईल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तनुचतुष्टय नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.